क्वेश्चन म्हणतोय इन अ टेस्ट ऑफ 2000 इलेक्ट्रिक बल्ब, उत्तराचा बाण मारला, टोटल नंबर ऑफ बल्ब किती आहेत 2000. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? फाउंड दॅट लाईफ ऑफ पर्टिक्युलर मेक्स वॉज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. एक्झाम्पल कशाचं आहे हे? एक्झाम्पल आहे नॉर्मली डिस्ट्रीब्युशन. ओके, चला पुढे. विथ ॲव्हरेज लाईफ, ॲव्हरेज म्हणजे मीन. मी पहिलेच बोललो होतो, पहिल्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बोललो तुम्हाला मी की ॲव्हरेज म्हणजे मीन, मीन म्हणजे एक्स बार. तर किती दिला आहे बरं का बघा, एक्स बार ज्याला बोलतो आपण ॲव्हरेज ऑर मीन, ॲव्हरेज किंवा काय बोलतो मीन. किती दिला आहे तुम्हाला बघा ना, तो ॲव्हरेज लाईफ 2040 आवर. ठीक आहे, 2040 आवर. ओके, पुढे चला. डेव्हिएशन किती दिलं आहे? डेव्हिएशन कुठलं? स्टँडर्ड डेव्हिएशन येते. इथं स्टँडर्ड शब्द राहिला असेल माझ्याकडून. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 60 आवर. तर तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन दिला आहे सिग्मा इज इक्वल टू व्हॉट? स्टँडर्ड डेव्हिएशन. किती दिले स्टँडर्ड डेव्हिएशन बरं का? स्टँडर्ड डेव्हिएशन मला दिलेले 60 आवर. 60 आवर. ओके की नाही? राईट. एक्स बार दिला आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन दिले. पुढे चला. इस्टिमेट द नंबर ऑफ द बल्ब लाईकली टू बर्न फॉर. ते काय म्हणतात की आता खालच्या गोष्टी तुम्ही इस्टिमेट करा. काय? 1920 तास ते 2160 तास यांच्यामध्ये किती बल्ब पेटता? कळलं का? सरासरी बल्ब किती टाईम पेटता आहे? 2040 तास. यांनी काय म्हणलं आहे की 1920 ते 2160 यांच्या दरम्यान किती बल्ब पेटतील? कळलं? तर तुमच्या बिटवीनमधला आलं आहे ना, याचा अर्थ एक्सच्या 2 व्हॅल्यू, ती पण एक व्हॅल्यू आहे आणि दुसरी एक व्हॅल्यू. मागचं उदाहरण जे तुम्ही सॉल्व केलं असणार का त्याच्यानुसार बघा. आता ह्याचं फर्स्ट उदाहरण राहील आपलं. आता आपण काय करणार, तो पहिले बघा. पहिली कंडिशन जी मला दिलेली आहे, काय म्हटले त्यांनी मला म्हटले बिटवीन लिहितो मी. बिटवीन 1920 आवर अँड ठीक आहे 2160 आवर. ओके, ठीक आहे. मग आपण एक काम करूया, या पद्धतीने डायग्राम काढू. इथं एक्सची व्हॅल्यू काय येईल? एक्स इज इक्वल टू 1920. इकडे एक्स काय असणार आहे? 2160. जे तुम्हाला शोधायला लावते तो एक्स राहतो. एक्स बार म्हणजे ॲव्हरेज किंवा मीन. किती दिलेलं आहे? ॲव्हरेज किंवा मीन दिला आहे तुम्हाला 2040. इकडे काय असणार? एक्स बार किती असणार आहे? हा 2040. तर 2000 एक्स बार कॉमन राहील ना, 2040 दोघं साईडला. ओके, एक्स काढला आहे, एक्स बार आला, दोघं साईडला एक्स बार सारखा राहील. ॲव्हरेज दोघांसाठी सेम आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन सुद्धा दोघांसाठी सेम आहे. किती आहे? 60. स्टँडर्ड डिव्हिएशन किती आहे? 60. आता तुम्ही काय करता? झेडचं एक्सप्रेशन वापरतात. झेडचा फॉर्म्युला काय? एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा. एक्स आहे 1920 मायनस एक्स बार किती आहे? 2040 डिवाइड बाय सिग्मा किती दिला आहे? 60. याचं जर तुम्ही फाइंड आउट केलं तर झेडची व्हॅल्यू येऊन जाईल, जी ग्राफवर मला प्लॉट करता येईल. किती येईल बरं का बघा. तो काय म्हणलं आहे? 1920 मायनस 2040. बघा, 1920 मायनस 2040. बघा, 1920 मायनस 2040 डिवाइड बाय किती? स्टँडर्ड डिव्हिएशन 60. 60 करूया. 60 मग किती येईल बघा? -2. किती ते बाळांनो हे येते -2. चालेल. या पलीकडे जर आले तर झेड इज इक्वल टू काय? एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा. समजतंय? झेड इक्वल टू एक्स किती आहे? 2160 मायनस एक्स बार किती आहे? 2040 डिवाइड बाय सिग्मा किती आहे? 60. करा हिशोब. याला जर तुम्ही सॉल्व करायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल बाळांनो, काय बोलतोय मी तर 2160 बरोबर का? मायनस किती आहे? हे किती आहे? 2040 डिवाइड बाय 60. तर अशा पद्धतीने तुम्हाला झेडची व्हॅल्यू भेटून जातील. ही आली 2. किती आली व्हॅल्यू? 2. बघा, तर ही व्हॅल्यू येते झेड इज इक्वल टू 2. ओके का? झेडच्या 2 व्हॅल्यू. याचा ग्राफ बनवून टाकू ना, बिटवीनवाली केस आहे. बिटवीन व्हॅल्यू ग्राफ बनवा. बघा असं जाऊन असं. ओके का? तर झेड इज इक्वल टू +2 म्हणजे इकडे, झेड इज इक्वल टू -2 म्हणजे इकडे. झेड इज इक्वल टू +2. इथे सेंटरमध्ये झेड इज इक्वल टू 0 असतो, झेड इज इक्वल टू -2. ओके, इथपर्यंत डायग्राम आली का? चला बघा यावर इकडे बघा. इथे देईल एरिया 2. याचा अर्थ काय? तो झेडची व्हॅल्यू 2 जे असतो त्यासाठी एरिया किती? 0.4772. काय आहे? 0.4772. म्हणजे कुठून हे बघा ना, हा इकडचा एरिया हा किती असणार? 0.4772. आणि इकडचा बी तेवढा राहील ना बाबा, झेड इज इक्वल टू 2 आहे ना, तो 0.4772. प्लस मायनसचा काही विषय राहत नाही. एरिया दोघांसाठी सेम राहील ना. मग मला सांगा, तुम्हाला जर प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर 0.4772 हा वाला एरिया प्लस हा इकडचा एरिया 0.4772. समजलं का? बिटवीनचा एरिया काढा.
म्हणजे तुमच्या लक्षामध्ये किती येईल बरं का ते. हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व केलं तर करून बघा तुम्ही. 0.4772 0.4772 प्लस 0.4772 बघा. ओके, किती उत्तर येईल बरं का याचं उत्तर येते आपल्याकडे 9544. तो मागच्या वेळेस बी आलो होतो 0.9544. ओके का. या पद्धतीने 0.9544 आपला पी आला. आता मला नंबर जर काढायचा असेल, नंबर कुठले काढायचे मला, नंबर कुठले काढायचे जे बल्ब या तासामध्ये पेटतात का ते. तो टोटल नंबर ऑफ बल्ब म्हणून. टोटल बल्ब कुठले जे पेटत आहेत काय कशामध्ये त्या रेंजमध्ये पेटत आहेत कसं करणार. एन इंटू पी. टोटल बल्ब किती आहेत रे, टोटल बल्ब किती आहेत रे 2000. किती आहेत 2000. मग मी तर 2000 लिहून घेतो. प्रोबॅबिलिटी आली 0.9544. याचं उत्तर किती बाळांना बघा. ज्याला आता आपण मल्टिप्लाय बाय इंटू 2000 करून टाकू. तर किती येत आहे तुम्हाला करता येईल कॅल्क्युलेटरमध्ये. 1908 किती येते 19.8 म्हणजे 1909 आवर. कळालं का. हे झालं आपलं आन्सर पहिल्याचं. पण हे पहिल्याचं आन्सर आहे. कशाचं आन्सर आहे पहिल्याचं. आता आपण दुसरं काढू. इथं बारकाईने लक्ष द्यायचं. मोर दॅन 2150 आवर. बघा तो 2 नंबरचा आकडा जो आपल्याला फाइंड आउट करायचा बी वाला. मोर दॅन 2150 आवर. ओके, एकच गोष्ट दिसेल 2150 वाली एकच आहे ना. मग याच्यात काय करणार तुम्ही. याच्यात तुम्हाला काय करावं लागेल. x = 2150. एक्स बार किती एक्स बार किती दिलाय. एक्स बार तर कॉमन आहे आपला ॲव्हरेज मीन 2040 आवर. सिग्मा किती दिलाय बाळांनो. सिग्मा जर बघायला गेला तर 60 आहे. तो सिग्मा दिलाय मला 60. ओके की नाही. आता तुम्ही याच्यावरून काय करून घ्या. आता इथे जागा नाही ना खाली माझ्याकडे, मी इथं करून घेतो चालेल. तो माझ्या लक्षात येईल की झेड मला काढावं लागेल. आता झेड कसं काढणार. x - x बार डिवाइड बाय सिग्मा. 2 व्हॅल्यू नाही आहे सिंगल म्हणून मी असं करतोय. एक्सची व्हॅल्यू किती 2150 मायनस x बार 2040 डिवाइड बाय किती आला 60. याचं उत्तर किती बघून घ्या. 2150 आहे तो. सांगा बरं काय काय. 2150 मायनस 2040 ठीक आहे ना. 2150 2040 डिवाइड बाय 60. हे जे येईल हे आन्सर आपलं कशाचं राहील. हे राहील झेडचं. किती आलं 1.83. तो झेडचं उत्तर हे जे आलं आहे हे आलं 1.83. पॉझिटिव्ह आन्सर आलं आहे. याचा जर ग्राफ काढला बाळांनो तुम्ही तर तुमच्या लक्षामध्ये काय. हे बघा हा ग्राफ काढला मी. ओके 1.83 म्हणजे बघा हा झेड = 0 आहे. हा झेड = 1.83. मग तुम्हाला दिलं असेल ना गिवनमध्ये हे काय दिलं बघा. 1.83 साठी एरिया किती 0.4664. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये काय येईल की इथून तर इथपर्यंत हा जो एरिया आहे हा आहे 0.4664. पण आता उदाहरण बघा. तो म्हणते मोर दॅन 2150. मोर म्हणते म्हणजे झेडची व्हॅल्यू जी तुम्ही काढली ना ही याच्यापेक्षा जास्त. म्हणजे तुम्हाला हवाला पोर्शन काढायचं बघा. हवाला मग कसं काढणार. मग मी काय करणार. मला एक सांगा हा निम्मा भाग जो आहे या निम्मा हा किती असतो रे बाळांनो. हा निम्मा किती असतो 0.5. मग मला एक सांगा तुम्हाला जर हा पुढचा एरिया काढायचा असेल तर कसं काढणार. टोटल 0.5 आहे ना हा निम्मा. त्याच्यामधून हा मधला एरिया मायनस करा. मायनस 0.4664 मोर दॅनसाठी. नाही समजलं. अरे मोर दॅन म्हणले ना त्याने मग हा एरिया येईल ना तो. मग बस मग आता करा 0.0 कुठे गेला 0.5 मायनस किती 0.4664 0.4664 बरोबर ना. किती उत्तर येईल याचं 0.03 बरोबर का. 0.0336 64 आहे ना तो. ओके चला बरं का. मग आता हा झाला आपला आता 0.0336 आणला मी 336. मग आता मला नंबर काढायचे. नंबर कसे काढणार मी. नंबर कसे काढतात बाळा. एन इंटू पी करून टाका इथं हिशोब. एन किती तुमच्याकडे 2000 आहे आणि पी किती काढला 0.0300. मग सांगा किती इंटू 2000 करून टाकतो डायरेक्ट इंटू 67.2. किती उत्तर येते 67.2 म्हणजे जवळजवळ किती 67. जवळजवळ किती 67. आलं का लक्षात. या पद्धतीने तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल.